कैलासवासी आनंदराव दत्तात्रय काळे या कबड्डीपटूंच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. उपस्थित सर्व बंधू भगिनींचे, खेळाडूंचे, सर्व टीमचं मनापासून स्वागत करत असताना 6 वर्ष झाले सातत्याने यावर्षी या स्पर्धा या गोडेगावच्या नगरीमध्ये, पवित्र नगरीमध्ये या स्पर्धा संपन्न होतात. गोडेगावचा उल्लेख करताना या आंबेगावमध्ये या कबड्डीच्या माध्यमातून, आंबेगाव तालुक्यामध्ये या कबड्डीच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या राज्यासाठी, देशासाठी देण्याचे काम या घोडेगावच्या या भूमीतलं झालेलं आहे. अनेक खेळाडू आज राज्याचं, देशाचं प्रतिनिधित्व करत असताना हा खेळ, कबड्डी हा खेळ हा कायम या घोडेगावच्या भूमीमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून चालू ठेवण्याचा उपक्रम माझ्या या सगळ्या सरकारने केलेला आहे. उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय उद्योगपती देवेंद्रभाई शाह आणि काल आदरणीय राज्याचे नेते नामदार आदरणीय दिलीप वळसे पाटील या ठिकाणी येऊन गेले. मी आज बक्षीस समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो. मी कुंदनला या निमित्तानं एक विनंती नक्की करेन. कुठल्या वेळेस ज्यावेळेस ज्या स्पर्धा या ठिकाणी होतील त्यावेळेस त्या मॅटवर झाल्या पाहिजे. मॅटवर किंवा स्पर्धा झाल्यामुळे काय होईल, खेळाडू आज नॅशनल, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस स्पर्धा करतात त्यावेळेस त्यांना मॅचची फार गरज असते. आणि पुढल्या वेळेचे दोन्ही माझ्या आमदारांनी या ठिकाणी आपल्या मंडळाच्या संदर्भाची भूमिका स्पष्ट करतो. खेळाडू घडणं, खेळाडू तयार होणं, त्याच्यामुळे किती कष्ट असतात त्यांचा आपण नोंद करू शकत नाही. आणि मातीशी निगडीत असलेला हा खेळ, आपला रांगडा खेळ हा आज आंतरराष्ट्रीय लेवलवर अत्यंत उच्च स्थानावर आहे. त्यामुळं मला असं वाटतं ज्यावेळेस पण राज्याचा संघ निवडला जाईल, देशाचा संघ निवडला जाईल, त्यावेळेस आपल्या या मातीतल्या खेळाडूने, राज्यातल्या टीममध्ये, देशाच्या टीममध्ये आपल्या जिल्ह्यातले खेळाडू असावे हा मानस जसा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा, तसा आपण सगळ्यांनी सहकार्य करणाऱ्या, यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा असावा. म्हणून कुठल्या ज्या काही स्पर्धा होती त्या स्पर्धा ज्यावेळेस होती त्यावेळेस कुंडल मॅटवर या स्पर्धा झाल्या पाहिजे. आणि आता तुझ्याबद्दल काय बोलू, तू भोसरीमध्ये तसा आता सगळ्या आंबेगाव तालुक्याला माहिती आहे की कुंडल माझ्या किती जवळचं आहे. आता मी ते येतो रस्त्यावर उभा होता, त्याचं स्पर्धेवर लक्ष नव्हतं. मला इथे येतो त्याने जवळजवळ 100 आकडा कॉल केला, एवढा फोन केला असतील मला. मी त्याचा फोन उचलत नव्हतो. म्हणून जाऊन आपण तिथे उभं राहायचं, म्हणजे त्याला बरं वाटत. त्याने मला पाहिलं, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचे चुलते असतील, आमच्याकडे पोलीस म्हणून काम करतायत, त्याचे दुसरे चुलते डॉक्टर म्हणून काम करतायत, त्याचे चुलत भाऊ, हे सगळीच लोक माझ्या राजकीय प्रवासामध्ये म्हणण्यापेक्षा मला कौटुंबिक जे पण काय प्रवास आहे सुखदुःखाचा, त्याच्यामध्ये खांद्याला लावून माझ्या प्रत्येक समस्येमध्ये हा सगळा काळ परिवार माझ्यावर उभा आहे. त्यामुळे हा परिवार माझ्यापासून वेगळा नाही, हा माझाच परिवार आहे. त्या परिवाराच्या या निमंत्रणाला स्वीकार देऊन परत आपल्या या शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या निमित्तानं आपण सर्वजण आहात. आपल्या सगळ्यांचं स्वागत, सगळ्या खेळाडूंचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. असाच उपक्रम हा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू राहावा हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.